बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पंचायत समिती कार्यालयासमोर एका कुटुंबातील 3 महिलांनी न्यायासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केलं आहे। या महिलांनी गळ्यामध्ये बेड्या अडकवून आपली तक्रार मांडली आहे। या आंदोलनामागील तपशील आणि कारणे जाणून घेऊया। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील आंध्रुड गावातील फौजी वैभव बनसोडे यांच्या कुटुंबातील 3 महिलांनी पंचायत समिती कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू केले आहे। या महिलांमध्ये वैभव बनसोडे यांच्या आई शेवंताबाई लक्ष्मण बनसोडे, त्यांची सून चंद्रकला गोविंदा बनसोडे आणि मोनिका निंभाडे यांचा समावेश आहे। या कुटुंबाला अंदाजे 15 वर्षांपासून ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमित जागा शेवंताबाई बनसोडे व त्यांची सून यांच्याकडे असून मात्र दुसऱ्या व्यक्तीने ती जागा ताब्यात घेतल्याचा आरोप या महिलांनी केला आहे। जागेवरून अन्य व्यक्तींनी हक्क बजावल्यामुळे त्यांनी पंचायत समिती आणि तहसीलदारांना अनेकदा निवेदन दिलेत, परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी न्याय मिळवण्यासाठी ही पावलं उचलली आहेत। या महिलांनी बेड्या अडकवून मेहकर पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करताना आमची जागा द्या किंवा संपूर्ण अतिक्रमण काढा अशी त्यांची मागणी आहे। याशिवाय त्यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की जर त्यांना न्याय मिळाला नाही तर 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाण्यात आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा दिला आहे। हे आंदोलन संपूर्ण मेहकर तालुक्याला चिंतेत टाकत असून येथील लोकांचेही लक्ष या घटनेवर केंद्रित झाले आहे। अतिक्रमण म्हणजे सर्व गावांनीच अतिक्रमणाची जागा घेतलेली होती। खूप दिवसापासून आमच्याकडे अतिक्रमणाची जागा होती। माझी मावशी शेवंताबाई बनसोडे यांची जे अतिक्रमण केलेलं होतं ते एक शेजारचा माणूस आहे, त्यांनी ते हडप केलं की त्यांची ही जागा यांनी हे करून घेतली। जे आज आपले त्यांचा मुलगा देशाचे रक्षण करतो सैनिक असताना जर त्या एका त्याच्या आईला विधवा असताना त्यांची जागा जर कोणी त्या गावात त्यांना जागा राहायला देऊ शकत नाही, ही एक आपल्यासाठी खंतीची बाब आहे। नेमकं याआधी तुम्ही पंचायत समितीला निवेदन दिलं होतं का? त्याच्यावर काय कारवाई झाली? अजून काही केलेली नाही, म्हणून आम्हाला उपोषण करण्याचं काम केलं। आता तुमची काय मागणी आहे नेमकी? त्यांनी जे आहे त्या माणसाकडून आमची जागा घेऊन आम्हाला देणे, त्यानं केलेले अतिक्रमण ते काढणे, फक्त बाकी गावाशी काही घेणं देणं नाही। ज्या आमच्या सोबत हे केलं त्याचीच अशी आमची मागणी आहे। या महिलांच्या न्यायासाठीची ही लढाई सरकारकडून तातडीची कारवाई होण्याची गरज अधोरेखित करते।